हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया याचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे डिसेंट. डिसेंटचं मिनिंग काय आहे? द होल्डिंग ऑर एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन ॲट व्हेरियन्स विथ दोज कॉमनली ऑर ऑफिशियली हेल्ड. म्हणजेच काय होते तर मतभेद असणे किंवा तीव्र मतभेद सुद्धा आपण म्हणू शकतो. डिसेंट म्हणजे काय होते? मतभेद असणे किंवा मतांमध्ये भिन्नता असणे, त्याला म्हटलं जातं डिसेंट. तर मराठीमध्ये काय होते डिसेंटचा अर्थ? तीव्र मतभेद, मतांतर किंवा मत भिन्नता. एकमत न होणे. ओके, सो डिसेंट म्हणजे काय होते तर एकमत न होणे किंवा तीव्र मतभेद असणे, मतांमध्ये भिन्नता असणे, त्याला म्हटलं जातं डिसेंट. सो सिनोनिम्स काय आहे त्याचे? डिसॲग्रीमेंट, लॅक ऑफ ॲग्रीमेंट, डिफरन्स ऑफ ओपिनियन. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रीमेंट आणि ॲक्सेप्टन्स, होमोलोगेशन आणि ॲडॉप्शन. तर हे आहेत कशा काय अँटोनिम्स डिसेंटचे. तर डिसेंट म्हणजे काय होते? मतभेद असणे. सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे डिसेंटला? सो देअर वॉज नो डिसेंट फ्रॉम दिस व्ह्यू. म्हणजे या मताला कोणालाही विरोध झाला नाही. या मताला कोणालाही विरोध झाला नाही असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. तर देअर वॉज नो डिसेंट फ्रॉम दिस व्ह्यू. हा असं डिसेंट यामध्ये यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बेल. बेल तुम्ही ऐकलंच असेल बऱ्याचशा मूवीमध्ये वगैरे, जिथे की जेव्हा हिरो किंवा विलन कोणी पण आहे त्याला जेव्हा पोलीस पकडून नेतात तर त्याला जेलमध्ये टाकत असतात. तर जेलमध्ये टाकल्याच्या नंतर त्यांना बेलवर बाहेर काढण्यात येतात. सो बेल म्हणजे काय होते तर जामीन, जामिनावर बाहेर काढणे. जो पण काही आरोपी असतो कोणाला पण जामिनावर बाहेर काढणे म्हणजे काय होते? बेल. तर बेल म्हणजे होते जामीन किंवा जमानत सुद्धा म्हणण्यात येतं. जसं जमानत तुम्ही हिंदी पिक्चर मध्ये ऐकलं असेल. जामिनावर झालेली आरोपीची सुटका. आणखी काय म्हटलं जातं की जामीन म्हणून भरलेली रक्कम म्हणजे काय होते? बेल असा त्याचा अर्थ होतो. सो मीनिंग द टेम्पररी रिलीज ऑफ अन अक्यूज्ड पर्सन अवेटिंग ट्रायल, sometimes on condition that a sum of money is lodged to guarantee their appearance in court. ओके, सो बेल म्हणजे काय होते? जामीन किंवा जामीन म्हणून भरलेली जी रक्कम असते त्याला म्हटलं जातं बेल, किंवा जामिनावर झालेली आरोपीची जी सुटका असते त्याला सुद्धा बेल असं म्हटलं जातं. सिनोनिम आहे श्युरिटी, सेक्युरिटी आणि कोलेशन. आणि अँटोनिम्स आहेत ब्रेक आणि डिसॲग्रीमेंट. ब्रेक हा डबल झालेला आहे. सो ब्रेक आणि डिसॲग्रीमेंट याचे अँटोनिम्स आहेत बेलचे. युजेस बघून घ्या सेंटेन्समध्ये बेलला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो ही हॅज बीन रिलीज्ड ऑन बेल म्हणजेच त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. ही हॅज बीन रिलीज्ड ऑन बेल, त्याला जामिनावर सोडण्यात आलेले आहे. नेक्स्ट वर्ड आहे प्रीमेडिटेड. ओके, प्रीमेडिटेटेड. प्रीमेडिटेटेडचं काय मिनिंग आहे तर थिंक आउट ऑर प्लॅन अन ॲक्शन स्पेशली अ क्राईम बिफोर हँड. तर प्रीमेडिटेटेड म्हणजे काय होते तर पूर्वनियोजित म्हणजेच आधीच प्लॅन करणे आपल्याला काय करायचं आहे. जसं की क्राईम मध्ये कोणी क्राईम करतं, कोणी दरोडा टाकतं, तर आधी काय करतं? प्लॅन करत असतं. सो ते काय असते? त्यांचं पूर्वनियोजन असते. पूर्वनियोजित म्हणजे काय होते तर प्रीमेडिटेटेड. एखाद्या कृत्याचा आधी
विचार करणे किंवा नियोजन करणे याला काय म्हटलं जातं? प्रीमेडिटेटेड. ओके, सो सिनोनिम काय आहेत? प्लान, इंटेन्शनल, इंटेंडेड, आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सिडेंटल, अनइंटेन्शनल आणि स्पॉन्टेनियस. हे आहेत अँटोनिम्स कशाचे? प्रीमेडिटेटेडचे. सो युजेस कसं करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये? प्रीमेडिटेटेड मर्डर म्हणजेच पूर्वनियोजित हत्या असं याचा अर्थ होतो मराठीमध्ये. नेक्स्ट वर्ड आहे कंटेंटियस. कंटेंटियसचं काय मिनिंग आहे? कॉझिंग ऑर लाईकली टू कॉज अन आर्ग्युमेंट कॉन्ट्रोवर्शियल, म्हणजेच वादग्रस्त असं असू शकते. कॉन्ट्रोवर्शियल म्हणजे काय होते? विवादास्पद, वादग्रस्त असं होतं. भांडखोर सुद्धा त्याचा अर्थ होतो कंटेंटियसचा. सो कंटेंटियस म्हणजे काय होते? वादग्रस्त, वादग्रस्त, भांडखोर किंवा विवादास्पद. सिनोनिम काय आहेत कंटेंटियसचे? तर कॉन्ट्रोवर्शियल, डिस्प्युटेबल आणि डिबेटेबल. काय आहे? कॉन्ट्रोवर्शियल, डिस्प्युटेबल आणि डिबेटेबल हे कंटेंटियसचे सिनोनिम्स आहेत. अँटोनिम्स बघून घेऊया आपण काय आहेत. सो अँटोनिम्स आहेत अनकॉन्ट्रोवर्शियल, इनडिस्प्युटेबल आणि अनडिस्प्युटेड. हे आहेत अँटोनिम्स. यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये? तर कंटेंटियस इश्यू म्हणजे एक वादग्रस्त मुद्दा असा याचा या सेंटेन्सचा अर्थ होतो. असा आणि वादग्रस्त मुद्दा असा कंटेंटियसला या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये बघूया. फर्स्ट वर्ड आहे शार्पनेल. शार्पनेलचं काय आहे मिनिंग? स्मॉल पीस ऑफ मेटल दॅट फ्लाय आउट फ्रॉम अन एक्सप्लोडिंग बॉम्ब, म्हणजेच बॉम्बचे तुकडे किंवा काय म्हटलं जातं? प्रक्षेपण किंवा स्फोटाने फेकलेल्या इतर वस्तू. ओके, शार्पनेल म्हणजे काय होते? एकतर होतं की बॉम्बचे तुकडे किंवा प्रक्षेपण किंवा स्फोटाने जे फेकलेल्या इतर वस्तू जे असतात त्याला म्हटलं जातं शार्पनेल. नेक्स्ट वर्ड आहे ओविन. OVINE. याचा अर्थ काय होतो? पर्टेनिंग टू शिप, म्हणजेच मेंढ्यांशी संबंधित, मेंढ्यांशी संबंधित किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला? मेंढ्यांप्रमाणे सुद्धा म्हणू शकतो आणि मेंढ्यांसारखे सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो ओविन म्हणजे काय होते? पर्टेनिंग टू शिप म्हणजेच मेंढ्यांशी संबंधित किंवा मेंढ्याप्रमाणे किंवा मेंढ्यांसारखे. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे लेजर. यामध्ये ऑप्शन सी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे LEISURE. तर लेजर म्हणजे काय होते? विश्रांती. लेजर म्हणजे होते विश्रांती किंवा रिकामपणा किंवा आपण त्याला म्हणू शकतो रिकामा किंवा फुरसतीचा वेळ, रिकामपण. ओके, सो लेजर म्हणजे काय होते? विश्रांती, रिकामपणा, रिकामा किंवा फुरसतीचा वेळ किंवा रिकामपण. आणि लेजरची स्पेलिंग काय आहे? LEISURE. नेक्स्ट आहे वर्ड आपला तो आहे मिडिवल. ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे मिडिवलची, MEDIEVAL. तर मिडिवल म्हणजे काय होते? मिडिवल म्हणजे होते मध्ययुगीन, मध्ययुगीन. आणि हे कोणत्या काळामध्ये असते? सामान्यतः इसवी सन 1100 ते
1500 दरम्यानचा काळ. तर हा जो काळ आहे इसवी सन 1100 ते 1500 दरम्यानचा, या काळाला म्हटलं जातं मिडिवल. आणखी काय म्हटलं जातं मिडिवलला? कालबाह्य. ओके, सो मिडिवलची स्पेलिंग आहे MEDIEVAL. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ॲट द फोर. ॲट द फोरचं मिनिंग आहे इन अ लीडिंग पोझिशन, म्हणजेच अग्रभागी. अग्रभागी म्हणजे काय होते की सुरुवातीला. तर ॲट द फोर म्हणजे होते अग्रभागी किंवा अग्रस्थानी, पुढच्या स्थानावर, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो सुरुवातीला. ओके, सो ॲट द फोर म्हणजे होते अग्रभागी, अग्रस्थानी, पुढच्या स्थानावर किंवा सुरुवातीला. नेक्स्ट आहे बीन इन द वॉर्स. बीन इन द वॉर्सचं मिनिंग आहे इफ समवन हॅज बीन इन द वॉर्स दे हॅव बीन हर्ट और लुक ॲज इफ दे हॅव बीन इन अ स्ट्रगल. सो याचा अर्थ काय होतो? खूप त्रासलेले किंवा जखमी झालेले म्हणजे काय होतं? बीन इन द वॉर्स. ओके, सो आज आपण हे इडम्स अँड फ्रेजेस पाहिले. त्यामध्ये फर्स्ट काय होता? ॲट द फोर. ॲट द फोर म्हणजे होते जो की पुढच्या स्थानावर आहे, सुरुवातीला आहे, अग्रभागी आहे, त्याला ॲट द फोर असं म्हटलं जातं. बीन इन द वॉर्स म्हणजे होते खूप त्रासलेला किंवा जखमी झालेला. नेक्स्ट आपण करेक्टली स्पेल्ड वर्ड पाहिले. त्यामधले फर्स्ट आहे लेजर. लेजर म्हणजे होते विश्रांती, रिकामपणा, रिकामा किंवा फुरसतीचा वेळ. आणि नेक्स्ट मिडिवल हे आपलं पाहिलेलं आहे. मिडिवलची स्पेलिंग आहे MEDIEVAL. आणि मिडिवल म्हणजे काय होते? तर मध्ययुगीन, सामान्यतः इसवी सन 1100 ते 1500 दरम्यानचा जो काळ होता त्याला काय म्हटलं जातं? मिडिवल असं म्हटलं जातं. ओके, सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण पाहिलेलं आहे शार्पनेल. शार्पनेल म्हणजे काय होते? तर बॉम्बचे तुकडे किंवा प्रक्षेपण किंवा स्फोटाने जे फेकलेल्या इतर वस्तू असतात त्याला सुद्धा शार्पनेल असं म्हटलं जातं. ओव्हिन म्हणजे होते मेंढ्यांशी संबंधित किंवा मेंढ्याप्रमाणे किंवा मेंढ्यांसारखे. फर्स्ट वर्ड आपण बघितलेला होता डिसेंट. डिसेंट म्हणजे काय होते? तर तीव्र मतभेद, मतांतर, मतभिन्नता किंवा एकमत न होणे याला म्हटलं जातं डिसेंट. बेल. बेल म्हणजे तुम्हाला सांगितलं मी जामीन होत असते किंवा जमानत, हिंदीमध्ये जमानत असं म्हटलं जातं. जामीन म्हणून भरलेली जी रक्कम असते त्याला सुद्धा बेल असं म्हटलं जातं. किंवा जामिनावर झालेली जी आरोपीची सुटका असते त्याला सुद्धा म्हटलं जातं बेल. नेक्स्ट प्रीमेडिटेटेड म्हणजे होते पूर्वनियोजित. एखाद्या कृत्याचा आधी विचार करणे किंवा नियोजन करणे त्याला म्हटलं जातं प्रीमेडिटेटेड. आणि लास्ट आपण बघितलेलं आहे कंटेंटियस. कंटेंटियस म्हणजे होते वादग्रस्त, भांडखोर किंवा विवादास्पद. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स, इडम्स अँड फ्रेजेस. याचे सगळे तुम्ही मराठीमध्ये जे एकदा आणखी परत वाचून घ्या. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या. नोट डाऊन करत चला दररोजचे वर्ड्स. सोबतच आणखी तुम्हाला जर वर्ड्स असतील तर तुमच्याकडे काही वर्ड्स असतील जे की तुम्ही पॅराग्राफ वगैरे वाचत आहे तर त्यामधले वर्ड सुद्धा शोधून त्याचे मिनिंग्स बघत चला. त्याने तुमची वोकॅब्युलरी आणखी जास्त स्ट्रॉंग होईल. सो तुम्हाला जर सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.